गुढीपाडवा म्हटलं तर श्रीखंड हा व्हायलाच पाहिजे, तो पण घरच्या घरी। नमस्कार, मयुरीज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। गुढीपाडवा जवळ येतं तर घरच्या घरी श्रीखंड कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। अत्यंत सोपी पद्धत आहे, झटपट असा श्रीखंड घरच्या घरी तयार होतो। जर तुमच्याकडे दही असेल रेडीमेड तर ऑलरेडी जास्त वेळ लागत नाही श्रीखंड बनवायला। तर आता मी इथे पूर्ण प्रोसिजर दाखवणार आहे, दही लावण्यापासून ते चक्का बनवण्यापर्यंत। तर आता इथे मी म्हशीचं दूध घेतले अर्धा लिटर, त्यामध्ये मी 1 वाटीभर एवढं दही घालते। दही घालून मी एकदा मिक्स करून घेणार आहे। दूध जे आहे म्हशीचं ते मी गरम करून घेतले आणि रूम टेम्परेचर वरती थंड करून घेतले। हलकसं गरम असेल तरी सुद्धा चालेल। आता इथे मी म्हशीच्या दुधाचा वापर केलाय, तुम्ही गाईच्या दुधाचा सुद्धा वापर करू शकता, पण म्हशीच्या दुधामुळे एकदम घट्टसर असं दही तयार होतं, म्हणून मी इथे म्हशीच्या दुधाचा वापर केलाय। तुमच्याकडे जर रेडीमेड चक्का असेल दह्याचा तर श्रीखंड बनवायला फार वेळ लागणार नाही, तुम्ही पटपट श्रीखंड घरी बनवू शकता। पण जर पूर्ण प्रोसेस हवी असेल तर तुम्ही म्हशीच्या दुधाचा वापर करा। आणि त्यामध्ये मी थोडंसं दही मिक्स करून ठेवलंय, म्हणजेच पूर्ण दही सेट होईल। मी हे ओव्हरनाईट ठेवणार आहे, म्हणजे जेवढं जास्त वेळ राहील हे तेवढं छान दही सेट होईल। मग एकदा दही लागलं की आपण पुढची प्रोसेस पाहणार आहोत। आता मी हे ओव्हरनाईट झाकून ठेवणार आहे, म्हणजे माझं दही जे आहे ते व्यवस्थित सेट होईल। तर आता मी इथे ओव्हरनाईट दही लावलं होतं अर्धा लिटर दुधाचं, छान आलं एकदम। आता आपण मी इथे चाळण ठेवली आणि वरती असा स्वच्छ कपडा ठेवलाय, त्याच्यावरती मी गाळून घेणार आहे, म्हणजेच आपल्याला चक्का तयार करायचा आहे। तर आता इथे दही जे आहे ते मी घातलंय आणि आपल्याला छान असं गाळून घ्यायचं। आणि हे जे खालती निघतंय पाणी त्याची आपण कढी बनवायची, फेकून द्यायचं नाही। आणि इथे अशी मी ह्याची पोटली बांधते, म्हणजे ह्याच्यामधून जे एक्सेस वॉटर आहे पाणी दह्यातून ते निघून जाईल आणि घट्ट असा चक्का तयार होईल। आता इथे मी याची पोटली तयार केली आहे आणि हे मी आता फ्रीज मध्ये नाही ठेवत आहे, बाहेरच ठेवते, तुम्ही फ्रीज मध्ये ठेवा। ह्याला सुद्धा आपण ओव्हरनाईट ठेवायचं, म्हणजे ह्याच्यातून सगळं पाणी जे आहे ते निघून जाईल आणि छान असा घट्ट चक्का तयार होईल, म्हणजे आपल्याला श्रीखंड बनवायला एकदम सोपं जाईल। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी नवीन नवीन रेसिपीज अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता मी हे असंच ठेवून देणार आहे आणि हे जे एक्स्ट्रा वॉटर आहे त्याचं कढी बनवायची, फेकून द्यायचा नाही, ठीक आहे। तर आता आपण वळणार आहोत फायनल स्टेप कडे, ती म्हणजेच श्रीखंड बनवण्याच्या। तर इथे आपण दही लावलं होतं, दह्यापासून आपण चक्का तयार होण्यासाठी बांधून ठेवला होता। तर आता आपण हे जे दही आहे ते खोलणार आहोत कपड्यामधून आणि मग श्रीखंड बनवायला सुरुवात करणार आहोत। तर आता मी इथे हे ओपन करते। काहीही डिफिकल्ट नाहीये, इथे फक्त मी 3 इन्ग्रेडियंट्स घेतलेत। पिठी साखर आहे, त्यानंतर ड्राय फ्रुट्स आहे, काजू आणि बदाम, ऑप्शनल आहे, घालायचं तर घाला, नाही घातला तरी चालेल। वेलची पावडर घालते मी, वेलची वाला इथे श्रीखंड बनवते म्हणून मी वेलची पावडर घेतली आहे। तुम्ही आम्रखंड बनवत असाल तर मग आंब्याचा पल्प घेतलात तरी सुद्धा चालेल। इथे मी वेलचीवाला बनवते म्हणून वेलची पावडर घेतली आहे, साधारण अर्धा चमचा एवढी वेलची पूड आहे। आणि इथे पिठी साखर घेतली आहे मी। तर आता आपण पिठी साखर जशी लागेल त्याप्रमाणे वापरणार आहोत। तर आता आपण सुरुवात करूयात श्रीखंड बनवायला। तर आता आधी मी हे खोलून घेते। परफेक्ट असा श्रीखंडासाठी चक्का जो आहे तो तयार झालाय। मी सर्व कापडाचं काढून घेते।
तर आता इथे तुम्ही पाहाल छान चक्का एकदम परफेक्ट तयार झालाय. तर आता आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. इथे चक्का जो आहे तो तुम्ही पाहू शकता एकदम छान असं हे झालंय. आपल्याला ह्याला खूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. जोपर्यंत असं क्रीमी टेक्स्चर येत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचंय. तर तुमच्याकडे जर विस्कर असेल तर विस्करच्या मदतीने छान असं विस्क करून घ्यायचं. चमच्याने सुद्धा होतं हे. छान आपल्याला मिक्स करत राहायचंय. आता मी ह्यामध्ये पिठी साखर घालते. आता मी इथे वेलची पावडर घालते. अर्धा चमचाभर एवढी वेलची पावडर आहे. त्यानंतर इथे काही ड्रायफ्रूट्स आहेत, ते ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता. काजू, बदाम, चारोळी, पिस्ता. त्यानंतर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. छान असं क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत मिक्स करून घ्यायचं. एकदा का असं छान क्रीमी टेक्स्चर आलं की आपला श्रीखंड जो आहे तो तयार होईल. आपला चक्का जो आहे तो असा व्यवस्थित पेटून तयार झालेला आहे. तर आता मी एका बाउल मध्ये काढून घेते श्रीखंड. एकदम परफेक्ट श्रीखंड इथे बनून तयार झालेला आहे. मी थोडेसे वरतून ड्रायफ्रुट्स टाकते. आणि श्रीखंड गुढीपाडव्यासाठी बनून इथे तयार झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा घरच्या घरी श्रीखंड अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.